भर कुस्तीच्या फडामध्ये एका कुख्यात गुंडाला कानशिलात लगावल्याचा प्रकार हा शुक्रवारी भूम तालुक्यातील आंध्रुड या गावामध्ये घडला आहे। जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त या गावामध्ये कुस्तीच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धेसाठी पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ आला होता। तिथं कुस्तीच्या फडात जाऊन पैलवानांना तो घाटीपिटी घेत होता, पैलवानांना शुभेच्छा देत होता आणि एवढ्यातच एका पैलवानाने त्याच्या अंगावर धावून जात त्याच्या कानशिलात लावली आणि त्यानंतर या मैदानामध्ये संपूर्ण गोंधळ माजला। हा सगळा प्रकार बघून तिथल्या लोकांनी मध्ये येऊन सारवासारव केली, परंतु एवढ्या मोठ्या कुख्यात गुंडांना एवढ्या माणसाच्या गराड्यामुळे मारण्याचं धाडस या पैलवानानं का केलं असेल? नेमकं या पैलवानामध्ये आणि निलेश घायवळ याच्यामध्ये नेमका कोणता वाद होता आणि या हल्ल्यामागे नेमकं कोण आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आता कुस्त्याचा फड म्हणजे हलक्यांचा आवाज, पैलवानांच्या झुंजी आणि कुस्ती प्रेमींचा गराडा घातलेलं लाल मातीचं मैदान आणि याच दरम्यान मैदानावर पैलवान आले असताना त्या पैलवानांचं स्वागत करताना कुस्ती स्पर्धेचे आयोजक आणि पुण्याचा कुख्यात गुंड असताना निलेश घायवळ या ठिकाणी आला होता आणि तो कुस्त्याच्या फडामध्ये पैलवानांच्या स्वागत करण्यासाठी तो उतरला आणि एवढ्यातच एका पैलवानानं त्याच्या अंगावर धावून जात त्याच्या कानशिलात लगावली। हा असा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये पुण्याच्या कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानशिलात मारल्यामुळे संपूर्ण गोंधळ उडाला होता। या दिवशी या मैदानावर भरपूर गर्दी होती, कारण या कुस्ती स्पर्धेला महाराष्ट्रातला प्रसिद्ध असणारा पैलवान थापा आला होता। त्याची कुस्ती पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी उसळली होती आणि याच गर्दीचा फायदा घेत वाट काढत निलेश घायवळ याच्या जवळ जात त्याच्या कानशिलात मारली आणि त्याला एकूणच मारहाण करायला सुरुवात केली होती। हा पैलवान निलेश घायवळला मारहाण करत असताना त्या ठिकाणी घायवळ गँग सुद्धा उपस्थित होती। मग घायवळ गँग सुद्धा या पैलवानाला धावून गेली आणि या पैलवानाला ओढून बाजूला काढलं आणि त्याला मारायला सुरुवात केली। यानंतर लोकांनी या सर्व गोष्टीची सारासराव केली, परंतु या सगळ्या गोंधळात मात्र हा पैलवान तिथून पसार झाला। मात्र निलेश घायवळवर झालेला हा हल्ला का करण्यात आला याचं कारण समोर आले नाही, परंतु भर मैदानात पुण्याचा कुख्यात गुंड असणाऱ्या निलेश घायवळच्या कानशिलात मारणं हे धाडस नेमकं कोणत्या पैलवानाने केलं? तो नेमकं कोण? तर तो अहिल्यानगर जिल्ह्यातील नानज या गावचा असणारा सागर मोहूरकर। सागर मोहूरकर हा सुद्धा पेशानं पैलवान आहे। तो धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील आंध्रुड या गावी कुस्तीच्या स्पर्धेसाठी आला होता। याच दरम्यान कुस्त्यांच्या स्पर्धा आता सुरू झाल्या आणि इथं एंट्री झाली ती पुण्याचा कुख्यात गुंड निलेश घायवळ। तो आला तसा आयोजकाला भेटायला गेला, आयोजकाला तो भेटला आणि आयोजक आणि निलेश घायवळ हे कुस्त्याच्या फडामध्ये उतरले। त्यांच्या समोर हलक्या वाजवणाऱ्यांचा गराडा होता आणि या हलक्यांच्या आवाजात गुंग झालेल्या लोकांसमोर अचानकपणे सागरने वाट काढत निलेश घायवळ याच्या कानशिलात लगावली, त्याला ओढलं आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली। यानंतर घायवळ गँग सुद्धा सागरवर तुटून पडली, परंतु हा संपूर्ण प्रकार पोलिसांसमोर झाला होता। त्यामुळे पोलिसांनी सागरवर पोलिसांसमोर मारहाण केल्याचा, गोंधळ केल्याच्या कलमाअंतर्गत त्याच्यावर गुन्हे दाखल केले आहेत। परंतु हा संपूर्ण प्रकार झाल्यापासून तो सागर मोहूरकर हा अद्यापपर्यंत फरारच आहे। परंतु पुण्याच्या एका कुख्यात गुंडाच्या कानशिलात मारल्याने सागरची चर्चा संपूर्ण राज्यामध्ये होऊ लागली, कारण निलेश घायवळ हा कोणी साधा सुद्धा गुंड नाही, तर निलेश घायवळ याच्यावर खून, दरोडा, मोक्का, खंडणी, दंगा करणे, त्यासोबत दंगल माजवणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। तर निलेश घायवळ याच्यावर 23 पेक्षा जास्त गुन्हे असल्याचे देखील बोललं जात आहे। निलेश घायवळ हा पुण्यातील एक कुख्यात गुंड आहे। पुण्यामध्ये सर्राईत गुन्हेगारांपैकी एक असल्याचं देखील त्याला बोललं जातं। पुण्यामध्ये मारणे गँग आणि घायवळ गँग प्रसिद्ध आहे। याच घायवळ गँगचा प्रमुख हा निलेश घायवळ असल्याचं देखील बोललं जातं। पुण्यामध्ये गजानन मारणे आणि निलेश घायवळ हे एकत्र काम केल्याचं देखील बोललं जातं। गजानन मारणे आणि निलेश घायवळ यांनी एकत्र येत पुण्यातल्या एका कुख्यात गुंडाचा खून केला आणि याच्या बदल्यात त्यांना 7 वर्षाची शिक्षा सुद्धा झाली। दोघांनी 7 वर्षाची शिक्षा सोबत भोगली आणि त्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर या दोघांमध्ये वाद झाले आणि त्यानंतर मारणे विरुद्ध घायवळ या टोळीचं युद्ध सुरू झालं। याच टोळी युद्धाच्या दरम्यान घायवळ गँगचा एकाचा खून करण्यात आला। तो खून मारणे गँग यांनीच केला असल्याचं बोललं गेलं आणि त्यानंतर घायवळ गँग यांनी मारणे गँग मधला एकाचा खून केला
आणि हे टोळी युद्ध रक्तरंजित इतिहासाकडे वळू लागलं आणि या टोळी युद्धामध्ये घायवळ गँग आणि मारणे गँग यांच्यामधले कित्येक लोक मारले गेले आणि त्यामुळं आता जो निलेश घायवळ याच्यावर जो हल्ला करण्यात आला या हल्ल्याचं कनेक्शन सुद्धा मारणे गँग सोबत आता जोडलं जाऊ लागलंय। परंतु तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।